अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार, मी अश्विनी। स्वागत आहे सर्वांचं स्वामी माऊली चॅनलमध्ये। तर आज आहे श्रावण महिन्यातला तिसरा सोमवार। तर आज शिवलिंगावर कोणती शिवामूठ व्हावी, शिवलिंगावरती कोणत्या मंत्रोच्चाराने अभिषेक करावा याबद्दल आपण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत। तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। तर सर्वात आधी मी इथे देवघरासमोरच शिवलिंगावरती अभिषेक करणार आहे, शिवलिंगाची पूजा करणार आहे। म्हणूनच देवघरासमोरच एक छोटा चौरंग ठेवून घेतलेला आहे। त्यानंतर त्यावरती एक छोटा ताम्हण घेतलेला आहे आणि त्यानंतर थोडे तांदूळ वाहून घेतलेले आहेत आणि तांदळावरती शिवलिंग ठेवून घेतले आहे। त्यानंतर शिवलिंग हे शुद्ध जलाने आधी स्वच्छ करून घ्यायचे आणि त्यानंतर त्यावरती आपण पंचामृत आणि शुद्ध जलाने परत एकदा अभिषेक करायचा आहे। तर इथे शुद्ध जलाने शिवलिंग स्वच्छ करून झालेला आहे। त्यानंतर शिवलिंगावरती परत एकदा शुद्ध जल अर्पण केलेला आहे आणि त्यानंतर पंचामृताने शिवलिंगावरती अभिषेक करणार आहे। तर पंचामृताने शिवलिंगावरती अभिषेक करत असताना आपल्याला ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे किंवा मग तुम्ही श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा सुद्धा जप करू शकता। तर पंचामृताने आपल्याला 5 वेळा, 11 वेळा किंवा मग 16 वेळा, 108 वेळा सुद्धा तुम्ही अभिषेक घालू शकता। त्यानंतर परत एकदा शिवपिंड शुद्ध जलाने स्वच्छ करून घेणार आहे आणि त्यानंतर शुद्ध जलाने शिवलिंगावरती अभिषेक करणार आहे। तर अभिषेक करत असताना आपल्याला शिवकवच म्हणायचे आहे किंवा मग त्याऐवजी तुम्ही महिन्म म्हणून सुद्धा शिवलिंगावरती जल अर्पण करू शकता। त्यानंतर थोडे फुलं मी शिवलिंगावरती वाहून घेतलेले आहे आणि त्यानंतर शिवलिंग जे आहे ते स्वच्छ कपड्याने पुसून घेतलेले आहे आणि त्यानंतर चौरंगावरती एक छोटं आसन ठेवून घेतलेलं आहे आणि त्यावरती ताम्हण जे आहे ते स्वच्छ पुसून चौरंगावरती ठेवून घेतलेले आहे आणि त्यावरती थोड्या अक्षता वाहून घेतल्या आणि त्यावरती शिवलिंग हे ठेवून घ्यायचे आहे आणि त्यानंतर शिवलिंगाला गंध, फूल, अक्षता, बेलपत्र त्यासोबतच श्रावण महिन्यामध्ये शिवलिंगावरती धोत्र्याचे फूल, धोत्र्याचे फळ अर्पण करण्याचे खूप महत्त्व आहे। तर आपल्याकडे जर धोत्र्याचे फूल किंवा धोत्र्याचे फळ असेल तर ते आपण शिवलिंगावरती अर्पण करायचे आहे। त्यानंतर भस्म असेल किंवा मग विभूती असेल तर ते आपण शिवलिंगाला लावून घ्यायचं आहे। त्यानंतर अक्षदा आपण शिवलिंगावरती अर्पण करायचे आहेत आणि त्यानंतर जे बेलपत्र आपण घेतलेले असतात 108 तर ते आपण शिवलिंगावरती अर्पण करायचे आहे। त्यासोबतच वस्त्रमाळा सुद्धा शिवलिंगावरती अर्पण करायचे आहेत। त्यासोबतच पांढरी फुले सुद्धा आपण शिवलिंगावरती अर्पण करायची आहेत। भगवान शिवशंकरांच्या पूजेमध्ये पांढरी फुले ही आवर्जून घ्यावी। त्यानंतर आता बेलपत्र अर्पण करायचे आहेत। तर मी इथे पत्र अर्पण करत आहे। तर बेलपत्र अर्पण करत असताना आपल्याला त्याचं देठ जे आहे ते थोडं तोडून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच शिवलिंगावरती बेलपत्र जे आहे ते अर्पण करायचं आहे। आणि बेलपत्र अर्पण करत असताना आपल्याला अष्टोत्तर नामावलीचे पठण करत शिवलिंगावरती बेलपत्र अर्पण करायचे आहे। जर आपल्याला शिवाष्टोत्तर नामावली पठण करणे शक्य होत नसेल तर आपण ओम नमः शिवाय किंवा मग श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा जाप करून सुद्धा शिवलिंगावरती 108 बेलपत्र अर्पण करायचे आहेत। बेलपत्र अर्पण करून झाल्यानंतर शिवलिंगावरती धोत्र्याचे फूल, धोत्र्याचे फळ किंवा बेलाचं जर फळ आपल्याकडे असेल तर ते सुद्धा आपण शिवलिंगाजवळ अर्पण करायचं आहे। त्यानंतर भगवान शिवशंकरांची आपल्याला आरती करायची आहे आणि सोबतच नैवेद्य सुद्धा दाखवायचा आहे। तर सकाळी आपल्याला दिवसभर उपवास असतो म्हणून सकाळी आपल्याला फक्त फळांचा किंवा दूध साखरेचा किंवा मग तुम्ही जे फराळाचे पदार्थ खात असाल तर त्याचा आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे। त्यानंतर ज्यावेळेस संध्याकाळची आरती आपण करतो तर संध्याकाळच्या आरतीला आपल्याला नैवेद्य पूजेमध्ये घ्यायचा आहे। शिवशंकराला आपल्याला गोडाधोडाचा नैवेद्य दाखवायचा आहे। यासोबतच संध्याकाळी सुद्धा आपल्याला आरती करायची आहे आणि सकाळी जेव्हा आपण पूजा करतो, शंकरांची आरती करतो, तर आरती करून झाल्यानंतर आपल्याला कथा सुद्धा श्रवण करायची आहे। आपल्याला जर कथा पठण करणे शक्य होत नसेल तर आपण मोबाईलवरती लावून सुद्धा ऐकू शकतो। सोबतच शिवलिंगावरती बेलपत्र अर्पण करत असताना शिवाष्टोत्तर नामावली
पठण करणं शक्य होत नसेल तर आपल्या स्वामी माऊली या चॅनलवरती शिवअष्टोत्तर नामावली ही याबद्दलचा संपूर्ण व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तरी तो एकदा नक्की बघा. सोबतच आपल्याला शिवलिंगावरती शिवामूठ सुद्धा अर्पण करायची आहे. तर शिवामूठ अर्पण करत असताना आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे. तो मंत्र असा: शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वरा देवा, सासू सासऱ्या धीरा भावा नंदा जावा भ्रतारा, नावडती आहे ती आवडती करारे देवा. असं म्हणून आपल्याला शिवलिंगावरती तिसऱ्या सोमवारची जी शिवामूठ आहे ती मूग आहे, तर असं म्हणत आपल्याला मूग जे आहे मुगाची शिवमूठ ही शिवलिंगावरती अर्पण करायची आहे. तर शिवलिंगावरती शिवामूठ ही आपण कोरडीच अर्पण करायची नाही. तुम्ही इथे बघू शकत असाल अशा प्रकारे आपल्याला शिवलिंगावरती शिवामूठ अर्पण करताना ती ओली करून वाहायची आहे. तर या मुगावरती मी थोडं पाणी टाकून घेतलेलं आहे. पाण्यामध्ये मूग जे आहे ते ओले करून त्या प्रकारे आपल्याला शिवामूठ जी आहे ती अर्पण करायची आहे. तर अशा प्रकारे 3 वेळा आपल्याला शिवामूठ जी आहे ती अर्पण करायची आहे. किंवा मग एकदाच तुम्ही मुठीमध्ये मूग घेऊन ते मूग जे आहे ते 3 वेळा शिवलिंगावरती अर्पण करू शकता. किंवा मग 3 वेळा मूग जे आहे ते 3 वेळा सुद्धा घेऊन तुम्ही शिवलिंगावरती अर्पण करू शकता. लिंगावरती शिवमूठ अर्पण करून झाल्यानंतर आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे. त्यानंतर आरती करून घ्यायची आहे आणि सोमवाराची शिवामुठीची कहाणी सुद्धा आपल्याला पठण करायची आहे. त्यानंतर संध्याकाळी सुद्धा आपल्याला सोबत गोडाधोडाचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि त्यानंतरच आपण आरती करायची आहे. तर अशा प्रकारची साधी सोपी पूजा आपण तिसऱ्या श्रावण सोमवारी करायची आहे. कसा वाटला तुम्हाला आजचा हा व्हिडिओ हे कमेंट करून मला नक्की सांगा. आणि आज तिसऱ्या श्रावण सोमवारी तुम्ही शिवलिंगाची पूजा कशा करणार आहात हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा. आणि जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.